महिलांना खच्चीकरण आपल्यालाही माणसं असताना यांचा वापर आणि यांचे करून घेतला. वॉशिंग पावडर आले नाही, वॉशिंग पावडर बंद होतं पत्ता बरोबर झाला. कुठेतरी या वॉशिंग पावडरला हे घाला, वॉशिंग पावडरला बंधन घाला. नाही लोक कंटाळले. आता तुम्ही म्हणतात राजसाहेबांकडे आम्ही कामासाठी, कारण आम्हाला आता वालीच नाही कोण होत आहे. आम्हाला जनतेला वालीच नाही, महिलांना वालीच नाही. विडा राज्यातील सरकारने उचललेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदनही करतो. पण त्यासोबत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ज्या बचत गटात काम करणाऱ्या महिला आहेत, ज्या बचत गटामध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्था आहेत, या सहकारी संस्थांना मारून मुंबई स्वच्छ करण्यासाठी जे काही ग्लोबल टेंडर काढलेलं आहे त्याला या सगळ्या महिलांचा विरोध आहे. किंबहुना महिलांचा विरोध नाही तर त्याला वेगवेगळ्या पक्षातील प्रमुखांचाही काही विरोध आहे. परंतु तो अजूनही मला वाटते की मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानापुरतं गेलेला नसावा. आणि म्हणून मी आता आमच्या शालिनीताई, दिलीप चोपल, संदीप देशपांडे ह्या मंडळींनी मुंबई शहरात ह्या काम करणाऱ्या ज्या बचत गट संस्था आहेत त्यांचा एक आक्रोश मेळावा घेतला होता रंगशारदामध्ये. आणि त्यांची अपेक्षा होती की जे काम आम्ही गेले कित्येक वर्ष करतोय तेच काम तुम्ही बाहेरची माणसं आणून करण्यापेक्षा आम्हाला जर ते काम दिलं तर ते आम्ही करू. आमच्या प्रत्येक माणसाला 180 रुपये आपण पगार देत होता, आता तुम्ही 750 रुपये देणार आहात. 300-350 कोटी 4 वर्षासाठी देणार होतात, आता तुम्ही 1200-1300 कोटी 4 वर्षासाठी देणार आहात. तर ते आम्हाला काम द्या, आम्ही तुम्हाला ती स्वच्छ मुंबई करून द्यायची जबाबदारी आमची आहे. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा 26 जुलैला पावसाळा प्रचंड झाला होता त्या काळामध्ये अशा बऱ्याचशा अनपेक्षित असणाऱ्या गोष्टींच्या काळामध्ये ह्या महिलांनी, ह्या स्वयंसेवकांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांची मागणी आम्हाला रास्त वाटते. ते सन्माननीय राजसाहेबांना भेटले होते आणि त्यांनी राजसाहेबांना विनंती केली आणि म्हणून आजचा हा राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आक्रोश मेळावा झालेला आहे. आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांजवळ आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आता वेळ मागतोय जेणेकरून हा विषय ताबडतोब संपुष्टात येईल आणि ते नक्की करतील अशी मला खात्री आहे. मी नकारात्मक बोलत नाही. निवडणूक आहेत त्याच्यामुळे नकारात्मक बोलणं उचित नाही. त्यांनी सकारात्मक घ्यावं, जसं आम्ही सकारात्मक घेतलं आहे त्याचा फायदा त्यांनाच होईल. तेव्हा त्यांनी हे ताबडतोब जो काही टेंडर आहे तो रद्द करावा आणि द्यायचाच असेल तर या महिला बचत गट 850च्या वर महिला बचत गट आहेत मला वाटते, संस्था आहेत, सहकारी संस्था मंडळ आहे, त्या सगळ्यांमध्ये जर त्यांनी दिलं तर त्या काम करणारे स्वयंसेवक जे आहेत त्यांच्या घरामध्ये सुद्धा रोजीरोटी मिळेल
आणि आता आपण बजेटमध्ये अजित पवार साहेबांनी फार चांगल्या चांगल्या योजना जाहीर केल्या आहेत. आता नवीन लेक लाडकी योजना जाहीर केले. महिलांना आम्ही एवढे लाख महिलांना रोजगार देणार. मग आमचा प्रश्न आहे, जर त्यांना रोजगार तुम्ही देणार असाल मग रोजगारावरती असणाऱ्या महिलांना घरी का बसवताय? त्यांना पण द्या ना. आणि मागणी महिलांची आमच्या रास्त आहे, चुकीची नाही. आणि म्हणून मला असं वाटते की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याचा विचार करतील, ताबडतोब हे टेंडर रद्द करतील आणि या महिलांचा सन्मान राखतील अशी अपेक्षा आहे. सर, लोकसभा निवडणूक जी आहे ती अगदी तोंडावरती आलेली आहे. 9 तारखेला मनसेचा नाशिकमध्ये मेळावा आहे, मुंबईने विभागवार बैठका होतात आहे. मनसे स्वबळावरती लढणार आहे, युती करणार आहे, सातत्याने चर्चा होतात आहे. काय नेमकं सध्याची परिस्थिती आहे, स्टेटस आहे? मला असं वाटतं की अजूनही निवडणूक जाहीर झालेली आहे, अजून आचारसंहिता लागलेली नाही. बऱ्याचशा पक्षाचे उमेदवार संभाव्य म्हणून येतात. म्हणजे भारतीय जनता पक्षाने तर 195 लोकांची यादी जाहीर केलेली आहे. आणि मला वाटतं की आतापर्यंत आमचा जर प्रवास तुम्ही पाहिला तर आम्ही एकला नेहमीच निवडणुका लढवलेल्या आहोत. पण युती वाटाघाटी या सगळ्या चालू असतात आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की आता 9 तारखेला आमच्या जो काही मेळावा आहे तो झाल्यानंतर त्याच्यावरती आमची चर्चा होईल. आता संपूर्ण मुंबईसहित महाराष्ट्रामध्ये बरेचसे मतदारसंघ जे आम्ही काढलो त्याची आमचा आढावा बैठका आमच्या चालू आहेत. आणि त्या आढावा बैठकीतून नेमक्या कुठल्या सीट आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचे आहेत, एकाग्र करायचे आहेत, त्याच्यावरती आम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आहोत. आणि मला वाटतं की भविष्यामध्ये आता तुम्ही जर पाहिलं तर एकंदरीत देशामध्ये तसं कोॲलिशन गव्हर्नमेंटचे दिवस आहेत आता, नाही का? आता सरकार कुठलं जे हाती येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला पाहू कोण वेश बदलून येतोय का, कोण डोळा मारतोय का, कोण टाळी देतोय का, नाही का? अशा सगळ्या गोष्टी बघायला लागतात. त्याच्यामुळे आता ती पाहतोय आम्ही काय चाललंय ते. नाही तर आमची तर लढाई आहेच, एकटा जीव आणि सदाशी. सर, आशिष शेलार यांनी नुकतंच एक वक्तव्य केलेलं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील किंवा आम्हाला भाजपलाही योग्य वेळ कशी साधायची हे आम्हाला माहिती आहे. हो, आता टाईम अचूक साधण्यामध्ये राज ठाकरे साहेब पण माहीर आहेत आणि ते आता अनुभवाने बाहेर होत चाललेत. त्याच्यामुळे आता अचूक टायमिंग ते म्हणजे युतीचे हे संकेत आहेत का? झाली तर चांगली आहे ना. तुम्हाला काय वाटतं? होऊ नये झाली ती चांगलं आहे. आम्ही पण वाट पाहतो जर चांगलं होत असेल तर चांगलं आहे, नाहीतर काय आमचा आपला प्रवास चालूच आहे ना. तुमची दक्षिण होर्डिंग्स पाहायला मिळतात, कार्यक्रम पाहायला मिळतात. मी माझ्या आयुष्यामध्ये 8 निवडणुका लढवल्या, त्याच्यात 2 आम्ही लोकसभा निवडणुका लढवल्या. त्याच्यामुळे आता लोकसभा म्हणजे निवडणूक हा माझ्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. मी त्याच्यात एन्जॉय करतो. मी खेळतो निवडणूक, लढत नाही. आणि एन्जॉय करायला तुम्ही शिकलात तर सगळं चांगलं होतं. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये एंजॉय करा. बोला सर, हिंदी में जानना चाहेंगे कि जैसे ग्लोबल टेंडर को जो है वो MNS ने विरोध किया है, क्यों ये विरोध है और क्या कहना है? नहीं, हमारे राज्य के प्रमुख मुख्यमंत्री जी और उनके 2 उप मुख्यमंत्री, उनको विनती यही है हमारी कि जो लोग कई सालों से टेंडर में यानी बचत गट, महिलाओं का बचत गट है, कुछ सहकारी संस्था जो 850 के ऊपर सहकारी संस्था है, वो लोग कई सालों से काम कर रहे हैं. जब मुंबई शहर में, पूरे देश में, पूरे वर्ल्ड में कोरोना का काल भी था, तभी भी ये महिलाएं काम करती थी और उन्होंने मुंबई स्वच्छ रखने का काम जब भी किया था, अभी भी वो कर सकती है. ऐसा पूरा विश्वास राज ठाकरे साहब को है. जैसे उनका पुलिस के ऊपर पूरा विश्वास है, वैसा ये महिलाओं के ऊपर भी उनका पूरा विश्वास है कि जिन्होंने बुरे काल में अच्छा काम किया है, तो ये महिला अच्छे काल में तो काम क्यों नहीं करेंगी. और जब भी 350 करोड़ में आप 4 साल के लिए टेंडर देते थे और जब भी वो महिलाओं के यहाँ काम करने वालों को 180 रुपये रोजगार मिलता था, और अभी आप 4 सालों के लिए 1250, 1300 करोड़ का टेंडर निकाल रहे. और कोई भी आवे, हम आदमी आए तो गलत नहीं है, मगर अगर ये लोग काम करना चाहते हैं, इन लोगों ने अच्छा काम किया है, यूनेस्को में उनका नाम हुआ है, उसके लिए मुंबई की कमिश्नर साहब को भी बड़ा कंग्रेचुलेशन पूरे वर्ल्ड से मिला है. ये इन लोगों की बदौलत ही मिला है ना. कोरोना में काम किया, मगर अगर क्लीन मुंबई नहीं होती तो क्या होता था. उसके लिए इन लोगों को काम मिलना. और ये महिला ये कहती है कि ये काम उनको जो दे रहे 1200, 1250 करोड़, वो हमको दे दो, हम काम करना चाहते हैं. तो मुझे लगता है कि ये कोई प्रपोजल गलत तो नहीं है, सही प्रपोजल है. इनको काम देने में कोई प्रॉब्लम नहीं है. तो मैं अभी जो हमारा मेला हो गया, वो मेलाओं में अभी हमने बता दिया कि हम राज साहब से मिल के अभी बता देंगे और CM और DCM साहब का अपॉइंटमेंट लेके
उनको रिक्वेस्ट करेंगे कि इनको काम दीजिए। लेकिन वित्त मंत्री एक तरफ कहते हैं कि रोजगार जो है वो महिलाओं को मिलना चाहिए और दूसरी ओर जो है वो जैसे आपने आरोप किया है कि महिलाओं का रोजगार जो है वो इस टेंडर के नहीं, जरिए बिल्कुल जा मुझे रहा है। लगता है कि देखो हर आदमी को माताएं हैं, बहनें हैं, ये भी हमारे माताओं जैसी है, बहनें जैसी है, तो इनको रोजगार मिलना ही चाहिए। अभी सरकार कहती है कि हम कई लाख लोगों को रोजगार देने वाले हैं, जैसे आशा सेविकाओं को दिया है, आंगनवाड़ी सेविकाओं को दिया है, उनको अभी कुछ पगार भी उनका बढ़ा है, अच्छी बात है। तो भी उन्होंने अभी 43 दिन आंदोलन किया, अभी आंदोलन उन्होंने रुकाया है, तो भी लेक लाड़की योजना वगैरह वगैरह योजना भी उन्होंने बहुत सारे लाई है। मुझे ऐसा लगता है कि उनका महिलाओं के प्रति बड़ा सम्मान रखने वाली सरकार है। ऐसा मैं जब देखता हूँ तो ये लोगों को सम्मान देंगे और उनको काम करेंगे, ऐसा मैं जहाँ तक समझता इससे हूँ। जुड़ा एक पॉलिटिकल सवाल ये भी है कि मनसे के इस मेले पर जो है वो विरोधक आक्षेप लेते हुए दिखाई दे रहे हैं। उनका ये कहना है कि भूमिपुत्र का मुद्दा एमएनएस जब भी चुनाव नजदीक आता है तभी लेती है। अरे भाई ये महिलाओं को पूछो ना, ये महिला भूमिपुत्र है। राज ठाकरे साहब इनको बुलाने नहीं गए थे, ये महिलाएं मुंबई शहर की है पूरी, ये महिलाएं राज ठाकरे साहब को मिलने के लिए आ गई। अभी आपको मिलने के नहीं आई, उसमें हम क्या करेंगे। वो सीएम साहब को मिलना चाहती थी, उन्होंने बहुत सारी कोशिश की मिलने के लिए, मगर कोई मिलने देंगे तब ना। नहीं तो मैंने कहा ना, मुख्यमंत्री जी भला आदमी है, इनका भला करेंगे, ऐसा मैं पॉजिटिव लेके चल रहा हूँ करके उनको विनती कर रहा हूँ। तो ये यानी इलेक्शन आने के बाद ही ऐसा नहीं होता है, कोई भी समय आता है तो राज ठाकरे साहब के पास भूमिपुत्र होंगे तो वो उनके लिए जाते हैं। अभी तो आपको पता है कि मराठी मुद्दे के साथ हमारा हिंदुत्व का भी मुद्दा है। अच्छा, इसी बचत गठ में कोई एक पार्टी के लोग नहीं है, सभी पार्टियों के लोग हैं, कुछ पार्टी के नहीं भी है, आम आदमी भी है, तो आम आदमी समझ के उनको न्याय देना चाहिए, ऐसा जहाँ तक मैं समझता हूँ। दूसरी ओर अगर हम देखें तो फिलहाल नरेंद्र मोदी इन्होंने जो है वो चुनाव की शुरुआत कर ली है और अपने सारे बीजेपी के नेताओं को ये भी गुजारिश की है कि आगे मोदी का परिवार ऐसा टैगलाइन जो है वो लगा दे ट्विटर पर। तो अच्छी बात है, प्रधान सेवक है वो, और परिवार लेके अभी तो कई लोगों ने तो मी आणि माझी जबाबदारी, माझं कुटुंब, माझं शासन, नहीं क्या, ऐसे हर आदमी अपना अपना टैगलाइन निकालता है। जैसे राज ठाकरे साहब ने पहला टैगलाइन निकाला था, उसके बाद सब टैगलाइन निकली है। उसका जनक राज ठाकरे साहब है, मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा, ही पहली टैगलाइन त्यांची है ना, उनकी पहली टैगलाइन है। तो अभी तो उनके टैगलाइन से बहुत सारे निकल रहे, वो बहुत दूर तक दिखते हैं ना, वो दृष्टा नेता है। एमएनएस चुनाव में लोकसभा के लिए उतरती जा रही है। पिछले 2 साल एमएनएस लोकसभा में नहीं लड़ते हुए नजर आई थी, इस साल भी लड़ने लेकिन वाले हैं। इस साल लड़ते हुए नजर आ रही है। बीजेपी के साथ जो है वो बातचीत भी शुरू है, ऐसी भी बात फिलहाल सामने आ रही है, क्या सत्यता? नहीं, सत्यता तो है, ऐसा नहीं है, बातचीत तो चालू है। मैं भी मिला था, हमारे साथ में नितिन सरदेसाई, संदीप देशपांडे सीएम को मिले थे, डीसीएम को मिले थे, उन्होंने भी सकारात्मक कहा था। अभी पता नहीं आगे क्या क्या होता है। तो महायुति के साथ एमएनएस जुड़ते हुए नजर आएगी भविष्य में? बहुत अच्छा हो जाएगा अगर जुड़ जाएगी तो। हो जाएगा, मतलब हाँ, ये हो जुड़ जाएगा जाएगी तो फॉर्मूला। अच्छी है, नहीं तो हम तो लड़ाई लड़ रही हैं अकेले। राज ठाकरे इन्होंने कहा था कि लोकसभा में एमएनएस के नेता भविष्य में दिखाई देंगे, तो ये महायुति के साथ गठबंधन होने के बाद ये पॉसिबल हो सकता है। मुझे ऐसा लगता है कि देखो, मैं जब लड़ा था, जब भी मुझे 2 नंबर का वोट मिला था, और अभी हम लोग एक साथ आएंगे तो पक्का मेंबर ऑफ पार्लियामेंट बन के जाएंगे ना कोई लोग। तो हम भी चाहते हैं कि हमारे लोग बैठे लोकसभा में, महाराष्ट्र की आवाज़ बुलंद की करे, हम भी चाहते हैं। तो ये ख्वाब रखना राज ठाकरे को कोई बुरी बात थोड़ी है, राज ठाकरे साहब ने ख्वाब रखा है। भविष्य में बीजेपी और महायुति के साथ गठबंधन एमएनएस का जारी है, बातचीत जारी है। हाँ, बातचीत तो चल रही है, अभी पता नहीं क्या हो रहा है, आगे आगे देखते हैं क्या होता है, आप लोग ही बता देंगे हम लोग को। थैंक यू। थैंक यू।